जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तशा तशा महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसून येतंय। शिवसेनेसारखा मोठा पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत केली आणि सत्तेची सगळी सूत्र शिवसेनेच्याच म्हणजेच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या हाती दिली। सोबत ते देखील या सत्तेमध्ये सहभागी झाले। त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेससारखा पक्ष फुटला आणि अजित पवार बाहेर पडले, ते देखील या सत्तेमध्ये सहभागी झाले। त्यासोबत अनेक मंत्री देखील त्यांच्या सोबत या सत्तेमध्ये सहभागी झाले। आता त्या पाठोपाठ नवी चर्चा सुरू होते ती म्हणजे या महायुतीमध्ये मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जो की राज ठाकरेंचा पक्ष आहे तो महायुतीमध्ये सहभागी होणार का। ही चर्चा समोर येण्याचं कारण म्हणजे मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट। या भेटीमध्ये त्यांनी सत्तेत सहभागी होण्याविषयी चर्चा केली आणि त्यांचा या सत्तेतील सहभाग किती असेल यावर देखील चर्चा केली। ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती माध्यमांमधून समोर येत आहे। महाराष्ट्रातील महायुतीमध्ये मनसे सहभागी झाल्याचा फायदा महायुतीला नक्कीच होईल, त्यामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकार त्यांना सहभागी करून घेण्यासाठी उत्सुक आहे। त्याचबरोबर केंद्रातील भाजप सरकार देखील मनसे सारख्या पक्षाला महायुतीमध्ये सामावून घेण्यासाठी उत्सुक असल्याचं दिसून येत आहे। महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश झाल्यानंतर या चर्चांना जोर आलाय, या चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची ताकद वाढल्याची चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवरती महायुतीमध्ये मनसेचा सहभाग ही चर्चा देखील महाराष्ट्रात सुरू आहे। खरंच महाविकास आघाडीची ताकद महाराष्ट्रामध्ये वाढली आहे का? महायुतीमध्ये मनसेचा सहभाग झाल्याने महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढेल का? असे असंख्य प्रश्न महाराष्ट्राच्या मतदारांपुढे आहेत। बघूयात महाराष्ट्रातील मतदार कुणाला कौल देत आहेत।